गार्गी, फार वाईट वाटून घेऊ नकोस. माझं काय चुकलं निलय? हे बघ, काय चुकीचं आहे काय बरोबर आहे या गोष्टींचा सध्या विचार करू नकोस. आता तू फक्त आराम कर आणि काही दिवस भास आवाज हा शो लांबच ठेव. तुला माहिती असं नाही होऊ शकत. भास आभास हा शो मी अगदी मनापासून करते, तुला माहिती आहे. आणि काल सुद्धा मी गाडी थांबवली नाही कारण मला असं वाटलं गाडीत बसलेली बाई ही तुझ्यासारखी माझ्यासारखी अगदी एक नॉर्मल बाई आहे. नॉर्मल बाई होती. हो. मग फुटेज का रेकॉर्ड झालं नाही? ते मला माहिती नाही. काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम्स असू शकतात. पण माझी खात्री आहे ती अगदी आपल्यासारखी एक सर्वसामान्य व्यक्तीच आहे. बरं ठीक आहे, मला सांग तुझा ऍक्सिडेंट कसा झाला, गाडीतून धूर कसा आला? बरं आम्ही सगळे तिथे लगेच पोहोचलो, मग ती बाई आम्हाला का दिसली नाही? का झालं असं? आय डोंट नो. पण काहीतरी गडबड आहे इतकं नक्की. म्हणजे मी चुकीचं बोलतो? नाही, मला तसं नाही म्हणायचं. बघ आधी आत्ता या विषयावर बोलायला नको प्लीज. तुला आरामाची गरज आहे. एक काम करतो, मी तुला घरी सोडतो. चल. नाहीच ओके, मी जाईन. अजिबात नाही, मी तुला घरी सोडतो. फाईन. अरे देवा, परत दूध नासले. आज दिवसातनं 2दा दूध नासले. नाही नाही नाही, आता हे डेअरीवाल्यालाच बदलायला पाहिजे. सारखं सारखं दूध नासते म्हणजे वासही खूप येतोय. नाहीतर कलाकंद तरी केलं असतं. जाऊ दे, टाकूनच द्यायला हवंय. गुड मॉर्निंग काकू. या ना, या ये. गार्गी, अगं काय लागलंय तुला? थांब, टेन्शन नको घेऊ. फार काही झालेलं नाहीये मला. ओके. जास्त लागलं नाहीये काय? बघ काळं निळं झालंय. काकू, अहो आम्ही जिथे शूट करायला गेलो होतो ना, तिथे एक छोटा ऍक्सिडेंट झाला, त्यामुळे लागलं तिला. ऍक्सिडेंट? गार्गी काय हे? आता काय बोलू तुला मी? अगं किती वेळा सांगितलंय जे करताय ते नीट करा, काळजी घ्या. पण नाही, तुला ऐकायचंच नाहीये ना. आई, अगं मोठी इंजुरी नाही झालीये मला. असं बोलू सुद्धा नकोस. वास्तुदेवता कायम तथास्तु म्हणत असते. नशीब एवढ्यावर निभावलंय. खूप दुखतंय का बाळा? दुखतंय पण फार नाही दुखत. तरी पण आज तुला ऑफिसला जायचंच असेल ना. अगं निदान आज तरी आराम कर. नाही काकू, फक्त आजचा दिवस नाही, ती आता पूर्ण बरी होईपर्यंत आराम करणार आहे. आमच्या बॉसनीच तसं सांगितलंय तिला. त्यामुळे जोपर्यंत ती पूर्णपणे बरी होत नाही तोपर्यंत ती घराबाहेर पाऊल सुद्धा टाकू शकणार नाही. काय गार्गी? बॉसनीच सांगितलंय म्हटल्यानंतर पर्यायच नाही ना मला. बरं, मी येतो. अरे नाही, थांब ना, मी चहा करते. नाही काकू, खरंच नको. नाही नाही, अरे आत्ताच आलाय, थांब, तुम्ही चहा बनवते. गार्गी, मी जरा खाली जाऊन येते. तू कुठे चालली आहेस आता? ग आलेच ग, 2 मिनिटात आले. निले, बस ना तू, मी येते जरा. गार्गी, काय झालं? अरे काही नाही, जरा चहा करतेय. माहिती नाही आई कधी येईल. तू का करतेस चहा? थांब, मी करतो. अरे इट्स ओके, मी करते, काहीच प्रॉब्लेम नाही. तुला आराम करायला सांगितलंय, तू चहा करायचं नाही. अरे एवढं काही झालेलं नाहीये बाबा, मी करते. सिरियस. तू माझ्या हातचा चहा घेऊन बघा. अरे पण चहा पावडर कुठे? ते 2 डब्यात ते चहा आणि साखर. एकदम कडक चहा पाचतो बघ तू. अरे चहा साखर झाली, आता फक्त गाळायचा राहिलाय. तू बाहेर जाऊन बस, मी गाळून आणून देते जा. इनफॅक्ट तूच बाहेर बस, मी आणून देतो. अरे एवढंच राहिलंय, फक्त गाळायचं आणि आणून देते ना. It's okay. तू त्याला काय लावलेस कामाला? आई,
मी कोणालाही कामाला लावलेलं नाहीये. मी सांगते मगाचपासून करू नकोस, तर तो ऐकत नाहीये माझं. काकू इट्स नॉट अ बिग डील. काही नाही, मी फक्त चहाच करतोय. गार्गी अगं घरात दूध नव्हतं म्हणून मी आणायला गेले होते खाली. दूध नव्हतं? मग हे काय आहे? तर दूध दूध तर नासलं होतं. आई, काय झालं? काय नाही, तुम्ही बसा बाहेर, मी करते चहा. जा निलय, बस बाहेर बस. हो. आई, काय ओकेस ना? नाही काय नाही, तू बस, मी करते चहा. पक्या ऐक ना. ऐकतोस का? हेडफोन कशाला काढतेस? काम करतोय ना. मी पण कामाचंच बोलतीये. बोल, काय झालं? ऐक ना, तू पुन्हा एकदा कालचं फुटेज चेक कर ना. 100 वेळा चेक केले, फुटेज नाहीये. अगं तो कॅमेरा पडला म्हणून झोल झाला ना सगळा. हो यार, पण आपल्याकडे दुसरा काहीतरी ऑप्शन असेल ना. नाही ना. एक काम करूया, नीले दादा येतील, ते बघतील काय पुढे करायचं ते. काय यार, गार्गीची सगळी कालची मेहनत वाया गेली. हे फुटेज पेक्षा गार्गी सही सलामत आहे हेच आपल्यासाठी बरंच आहे. ओके, निलय कुठे? नाही येत. काय काम होतं? ही लिस्ट दाखवायची होती त्याला. काय आहे? भासाबाच्या शो साठी काही लोकेशन शॉर्टलिस्ट केलेत, त्याची लिस्ट आहे. हे काम तू कशाला करतोयस? हो ना, आणि भास आवाजच्या टीम मध्ये तू नाहीयेस. आय न्यू इट. तुम्ही असंच बोलणार. तुम्हाला माहिती नाहीये का, भास आबास हा शो आता मी होस्ट करणार आहे, गार्गी नाही. काय? हो, संजय सरांचीच तशी ऑर्डर आहे. आणि गार्गीला घरी पाठवलंय आराम करायला. हे कधी ठरलं? ठरवायचं काय त्यात, हे कधी ना कधी होणारच होतं. कळलं पक्या? आता भास आबास या शोचं सगळं काम सारा मॅम करणार आहे. एक्झॅक्टली. आणि आता दिनेश माझा असिस्टंट असणार आहे, आणि तुम्ही त्याच्या अंडर काम करायचं. कळलं? दिनेश, काम समजव यांना. काय बघतो? काय काम करता? ट्रायपॉड साफ करता? त्याशिवाय तुला दुसरं काही काम जमेल असं मला तरी वाटत नाही. हे शानिया, जास्त बोललास ना देईन इथेच. पक्या सोड त्याला. पक्या सोड. तारा मॅम हेल्प. पक्या सोड ना. तारा मॅम. समजवा जरा ह्याला. सारा मॅमना सांगितलं ना तर आयुष्यभर घरी बसवतील. हे काही शपथ काय चाललंय यार हे? पक्या, तू जरा शांत हो. आपण निलय आल्यावर बोलूया त्याच्याशी. काकू मस्त झाला होता ना चहा. अरे चहा मस्तच झालाय, पण तो तूच केला होतास, मी काय फक्त गाळून आणलंय. काय काकू? पण आई खरंच खूप छान करते हा चहा. आत्ता इथे जर बाबा असते ना, तर तिची तारीफ करता करता थकले नसते. काय आई? हो, आता पुढचे काही दिवस मी घरीच राहणार आहे ना, मग कसला विचार करते आता? तुला लागलंय म्हणून तू घरी आहेस, नाहीतर तुझी कामं चालूच असली असती. नाही नाही काकू, तिला लागलंय म्हणून ती घरी नाहीये. आमच्या बॉसनी संजय सरांनी तिला आराम करायची ऑर्डर दिली आहे म्हणून घरी येते. नाही तर काय एवढं लागून सुद्धा आली असती ऑफिसमध्ये, नाही का गार्गी? लिहिलंय. पण आता मी ठरवलंय, आता पुढे जितके दिवस मी घरी आहे ना, तो सगळा वेळ फक्त आई बाबांचा. तुझी एनिवे कंप्लेंट असतेच ना की तू वेळच देत नाहीस, तू घरीच नसतेस. तो आता जे तू म्हणशील ते आपण करायचं. फक्त बोल, कुठे जायचंय?
शॉपिंगला जायचं तर आपण शॉपिंगला जाऊ शकतो, आपण छान फिल्म बघू शकतो, किंवा मग एखादं छान नाटक बघायचं का. तू फक्त बोल, खरंच जाऊया. इनफॅक्ट मी तर म्हणते की बाबा आल्यानंतर आपण त्यांना विचारू आणि संध्याकाळी कुठेतरी बाहेर जाऊ. सगळं कर, पण जे काय करशील ना काळजीपूर्वक कर. ऑफकोर्स. काय कसलं प्लॅनिंग चालू आहे? परफेक्ट वेळेत आलीयस तू. अगं बाहेर जायचा प्लॅन चाललाय, पण जागा कळत नाहीये, तर तू परफेक्ट टायमिंगला आलीयस. सांग आता, तूच सुचव कुठली तरी जागा. चल या. अगं नको, तुझ्या कपाळाला काय लागलंय? मी तुला सांगते, आधी चल आत. अगं खरंच नको. ये, चल ये. अगं ये. काल आम्ही एका ठिकाणी गेलो होतो भास आभास शो साठी, आणि तिथे अचानक जाता जाता एका बस स्टॉपला एक खूप विचित्र मुलगी दिसली. म्हणजे तिला लिफ्ट. मावशी, किरण, किरण काय झालंय? मावशी. किरण, अगं मावशी काय होतंय तुला? किरण काय काय झालं? होतंय? किरण चल आधी आत चल, आत चल बघू आधी. तुला चक्कर येते का? ये आत, ये आराम आत कर. ये ग. मी पाणी अगं, देते. अगं, किरण. मावशी, मावशी बरं वाटतंय काय ग आता तुला? हो. गार्गी, आपण मावशींना डॉक्टरांकडे घेऊन जाऊ. मी डॉक्टरांनाच आता घरी बोलवते. अगं नको, मला आता बरं वाटतंय. तू ठीक आहेस? मग चक्कर कशी आली ग तुला? हो, पण आता बरी आहे मी. पण तुझ्या डोक्याला काय लागलं हे? काही नाही अगं, एक जरा ऍक्सिडेंट झाला माझा. पण डोंट वरी, मी डॉक्टरकडे जाऊन आले, आणि आता तुझ्यासाठी डॉक्टरांना घरी बोलवते. तुला सांगितलं ना, मला बरं वाटतंय. डोळ्यापुढे थोडी अंधारी आली एवढंच. मावशी, काही खाल्लं नव्हतंस का ग? बाळा, मी खाल्लं, पण थोडा त्रास झाला मला. हवामान बदललं ना की मला त्रास होतो. बरं, आता तू पूर्ण दिवस आराम करायचास, कळलं? हो. फक्त हो म्हणून उपयोग नाहीये. उठ आणि आमच्या घरी चल. तू तिथे आराम करायचाय, म्हणजे तुला काय हवंय नकोय ते आम्ही सगळेच बघू शकतो. चल उठ. हे बघ, खरंच नको. आणि आता मला बरं वाटतंय. मावशी, जरा ऐक ना माझं. चल उठ. गार्गी, दुसऱ्यांनी जर आपलं ऐकावं असं वाटत असेल ना, तर आपण स्वतः सुद्धा दुसऱ्यांचं ऐकायला पाहिजे, कळलं? म्हणजे मी काय नाही ऐकलंय? तुला सगळेजण सांगतात की आराम कर, आराम कर. तू ऐकतेस? मावशी, आता इतकं डोक्याला लागलंय तरी सुद्धा आराम करायचा नाही तिला. तिला नको म्हणत असताना सुद्धा किचन मध्ये गेली चहा करायला. तेवढं चालतं. म्हणूनच हे सगळं तुझ्यासोबत होतं. मावशी, आता तुम्हीच सांगा काहीतरी. गार्गी, तो अगदी बरोबर बोलते. तोही आराम करायला हवा. आणि डोक्याला नक्की कसं लागलं हे नाही सांगितलंस तू मला. सांग सांग, तूच सांग आता. काही नाही ग, काल आम्ही सगळे त्या सर्वेसाठी गेलो होतो. किरण अशी का वागतीये? चक्कर आली तरी घरात नाही आली. नक्कीच काहीतरी बिनसलंय.
अरे दूध कसं काय नसलं? शी, काय चाललंय या घरात? दिवसात ना आज तिसऱ्यांदा दूध नासतंय. काहीच कळत नाहीये मला. शी. आई ग, नळाला गरम पाणी कसं काय येते? काहीतरी औषध लावावं लागेल. अरे बापरे, एवढं सगळं घडलं? हो ना. आणि तुला माहिती प्रॉब्लेम काय झाला? कॅमेरा खाली पडल्यामुळे त्यातलं फुटेज रेकॉर्डच नाही झालं. ते तर झालंच, पण या सगळ्याचा फायदा त्या साराला झाला. तिला आधीपासून हा शो करायचा होता आणि आता काय, हा शो स्वतःहून तिच्याकडे चालत आलाय. ती नाही म्हणणं पॉसिबलच नव्हतं. अरे बापरे, हे सारा प्रकरण जरा अवघडच दिसतंय. विचार करा मावशी तुम्ही, इतकी वर्ष आमचं चॅनल तिला झेलतंय अँड द वर्स्ट इज तिचं सगळं शूट मलाच करावं लागतं. लोक अशीच असतात, पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथे वाईट वृत्ती असते ना, तिथे वाईट वृत्तीवर चांगली वृत्ती मात सुद्धा करते. हा, आता थोडा वेळ लागतो, पण विजय नेहमी सत्याचाच होतो. ऐकलंच ना गार्गी? काय ग, फार दुखतंय का? नाही, फार नाही, पण मध्ये मध्ये थोडस जरा ठणकतंय एवढं. आणि तुझ्या हाताला पण लागलं होतं ना, ते नाही दाखवलंस? हो, इथे लागलंय. पण अगं डोंट वरी, बरं होईल, काळजी नको करू. रात्री मला आठवण कर, एक लेप बनवून देते, तो लाव, म्हणजे 2 दिवसात बरं होईल. हो, करते आठवण नक्की. पण मावशी, तुम्हाला आता बरं वाटतंय? हो रे बाळा, मला बरं वाटतंय. पण अगदीच काही वाटलं तर प्लीज डॉक्टरांकडे जाऊन या. अंगावर काढू नका. अंगावर बरी काढेल ती, मी आहे ना. हिला जर का संध्याकाळपर्यंत बरं नाही वाटलं ना, तर हिला न सांगताच डॉक्टरला बोलवते की नाही ते बघ. तुला सांगितलं ना आता मी, मला बरं वाटतंय. ओके, ठीक आहे. पण आता मी तुझ्यासाठी लिंबू सरबत करणार आहे आणि ते तुला प्यायचंय. अजिबात नाटकं चालणार नाहीये. आज फ्रीज मध्ये आहेत ना लिंबू? मी बघते, आणते. गार्गी, ही पोरगी ना जरा सुद्धा ऐकणार. आई ग, मलम कुठे? अरे, आता तर जळजळच होतं. डाग पण गेलाय. हे काय होतंय? मला असे भास का होत आहेत?